नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 339, 4 डिसेंबर. अस्त्रग्राम प्राप्ती. भार्गवरामांनी वेदाध्ययन आपले पिता जमदग्नींकडे केले. त्यात धनुर्विद्येतले त्यांचे प्रावीण्य बघून त्यांचे वडील जमदग्नी खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना परशु भेट दिला. त्यानंतर राम कैलासावर साधनेला गेले. त्यांच्या नित्य साधनेने प्रसन्न झालेले शंकर म्हणाले की नुसतं शस्त्र तुझ्या हातात आले त्याचा काही उपयोग नाही. तुला जे अस्त्र धारण करायचे आहेत ते धारण करायला पाहिजे तेवढी साधना तुझ्याजवळ अजून नाही. तुला खूप कठोर तप करायला पाहिजे. ते तप झालं की पृथ्वी परिक्रमा करायला पाहिजे आणि ते केल्यानंतर परत तू ये, मग मी तुला अस्त्र देईन. आता शिवांनीच हे सांगितल्यावर ते पुन्हा तपाला बसतात, भरघोस तप करतात आणि मग पुन्हा ते पृथ्वी परिक्रमेला जातात. त्याच जोडीला त्यांनी आणखीन एक सांगितलेलं असतं की तीर्थांमध्ये जागोजागी स्नान कर. ते हे फिरत असताना जिथं जिथं तीर्थ दिसतील तिथे तिथं स्नान करतात. हा उद्देश त्यांचा असणार की तीर्थांना पुनःपावित्र्य प्राप्त व्हावं ह्यांच्या स्नानामुळे. असेच एकदा ब्रह्मपुत्राचा प्रवाह असतो जो पूर्वेला असतो, तो हिमालयाची दरड फोडतात आणि तिचा प्रवाह पूर्ण दक्षिणेला करतात. त्यातील त्यांचे ते कसब एक उत्तम शिल्पतज्ञतेचा दाखला आहे. प्रवासात असंख्य ऋषीमुनींच्या भेटीगाठी झाल्या. अनेकांचे तपश्चर्येने भार्गवराम विस्मित झाले. फिरून एकदा पुन्हा तपाला ते कैलासावर आले. आता त्याची जी साधना झाली आहे, परिक्रमा झाली आहे, लोकांबद्दल ज्ञान झालं आहे, समाजाचं ज्ञान झालं आहे, हे सगळं आणि तीर्थांचं स्नान झालं आहे, हा सगळा त्यांचा प्रवास बघून शंकर प्रसन्न होतात आणि ते प्रकटून त्याला म्हणतात, भार्गवा, तुझे अनुपम अतुलनीय धैर्य, सात्विक वृत्ती याने मी प्रसन्न आहे. आता अस्त्रांच्या धारणेसाठी तू एकमात्र शक्तिमान आहेस. तुझ्या वडिलांनी जो तुला दिव्य परशु दिलेला आहे तो लक्षावर फेकायचा एवढं तुझ्याकडं होतं. आता मी त्याच्यात एक शक्ती अशी देतो आहे की असं एक अस्त्र देतो आहे की त्यांनी ते फेकलं की फिरून तुझ्याकडे परत येईल. जमदग्नींनी तुझे परशु हाताळण्याचे कौशल्य पाहूनच तुला तो दिला असला पाहिजे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता हे सारे मी तुला त्याशिवायही अस्त्रग्राम देतो. शिवजी त्यांना सांगतात की आता सर्व अस्त्रविद्येत तू प्रवीण आहे. तुला पित्याकडे परत आश्रमात जायला हरकत नाही. यापुढे हा परशु तुझे उपलक्षण होईल, म्हणजे तुझ्या नावापुढं परशु लागेल. आणि तेव्हापासून भार्गवरामांचे परशुराम झाले. आणि मग ते भरघोस आशीर्वाद देतात ते आणि स्वतः ध्यानमग्न होतात. ते ध्यानाला सुरुवात करतानाच भगवान परशुराम कुतूहलाने आणि धाडसाने विचारतात की देवा, आम्ही तर सर्वजण आपले ध्यान करतो, आपण कुणाचे करता? त्याच्या या प्रश्नावर शिवजी प्रसन्न असतात आणि सांगतात, अरे मी सर्वात्मक नारायणाचे ध्यान करतो. आणि ते पुन्हा ध्यानाला बसतात, ध्यानमग्न होतात. त्या परशुची गणना तोपर्यंत मुक्त शस्त्रात होती. शिवकृपा झाल्यानंतर तो त्यांचा परशु मुक्त संधारित मध्ये गणला जाऊ लागला. म्हणजे ज्याच्यावर टाकला आहे तिथून फिरून तो परत त्यांच्या हातात आपोआप यायचा, असं ते शस्त्र. तसेच त्यांनी अनेक जी 41 अस्त्र दिली, साधारण ब्रह्मास्त्र, वैष्णवास्त्र, रौद्रास्त्र, सर्पास्त्र, वायव्यास्त्र, पाशुपतास्त्र, गांधर्वास्त्र, पर्जन्यास्त्र अशी अनेक अस्त्र त्यांना दिली. ते म्हणजे सर्व अस्त्रग्रामच दिले. समंत्र, सप्रयोग व संहार शक्तीने युक्त असे ते रामांना मिळाले. त्याशिवाय एक दिव्य धनुष्य, अक्षय शर, 2 भाते, एक अभेद्य कवच, युद्धात अजेयत्व, पृथ्वीवर अप्रतिम शौर्य, मंत्रप्रभाव असे अनेक वर शिवांनी त्या अस्त्रग्रामाबरोबर त्याला दिले. ख्याती व बीजमंत्रेनं हा बहुमोल आशीर्वाद दिला. ह्याचा अर्थ असा की तू बीजमंत्राचा जर इतरांना तो प्रदान केलास तर तुझी ख्याती वाढेल, असा तो आशीर्वाद होता. त्या पूर्वी ब्राह्मण, क्षत्रिय असं दर्जात कुठेच उच्च नीचता नव्हती. तो तेवढ्या काळापुरता निर्माण झालेला प्रश्न होता. पण अनेक कारण, मुळात अनेक राजकन्या ह्या ऋषीपत्नी असत, तर अनेक ऋषिकन्या राजघराण्यात नांदत होत्या. हीच आपली परंपरा आहे, हाच आपला इतिहास आहे. कोणत्याही नतद्रष्ट क्षणी आपण त्याला गालबोट लागू द्यायचं नाही, प्रयत्न करायचा. आपल्याला डोळ्यात तेल घालून हे पाहायला हवं की दासगणू महाराज म्हणतात, जातीशुद्ध राखुनी एकी शीघ्र होऊ दे.
ते लक्षात ठेवायला हवे. वेदांच्या विपरीत सद्यस्थिती पाहून हे निदर्शनास आणावे वाटले. स्वाध्यायाने मनातील द्वेष कोतेपणा झटकून टाकू आणि दिव्य आणि उदात्त परंपरा जपू. धन्य अस्त्रविद्या आणि धन्य शस्त्रविद्या. नमस्कार.